वी आर रीडिंग विथ द फिल्म. ती मी या आठवड्यात एकदा मंजूर केली की आम्ही ती रोज लोकांना आल्यावर इथे एक तासभर हा कार्यक्रम चालेल. जेवढे लोक रोज 100-200 येतील ते इथे बसतील, त्यांचं चहा पाणी होईल, त्यांचं फिल्म दाखवू आणि त्यांना बिल्डिंग दाखवू. कारण मला असं वाटतं पाहण्याने जो संस्कार होतो, पाहण्याने जे प्रत्यक्ष परिणाम होतो त्याचे इतका दुसरा परिणाम काही नाही. ते अज्ञात भिंत. आता तुम्ही घरी गेल्यावर इलेक्ट्रिक स्विच घरातून बाहेर पडताना बंद करालच असं मी, कारण त्याची 5% वीज बचत होते. 5% म्हणजे आपल्या देशात समजा 1,40,000 मेगावॉट होत असेल वीज उत्पादन आणि खप, तर 7,000 मेगावॉट आपण निर्माण केल्यासारखं आहे. इट्स अ बिग प्रोजेक्ट ऑफ 7,000 मेगावॉट इफ जस्ट वी स्विच ऑफ. फायनल जो लाल लागलेलं असतं ते सुद्धा बंद करून गेलं स्विच. सो दॅट सेव्स 5%. पाणी बचत केली पाहिजे, कारण पाणी अपार नाही आणि पाणी आणण्यासाठी एनर्जी लागते. शेवटी वातावरण बिघडलं कशातून? जगातलं म्हणजे हा जो जागतिक क्लायमेट चेंज इज जागतिक हवामान बदल हा कशातून झाला? औद्योगिक. आपल्या मुळात पृथ्वीवर बॅलन्स आहे. आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो. झाडं कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. सो हा बॅलन्सच आहे निसर्गाचा. पण आपण जेव्हा एक्सेस प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू सोडायला लागलो औद्योगिकरणानंतर, मूलतः कोळशाचा वापर करून ज्वलन निर्माण करायला लागलो आणि कोळशाचा वापर करून ऊर्जा निर्माण करायला लागलो. कोळसा इज प्युअर कार्बन. सो इट वॉज जस्ट कार्बन डायऑक्साईड वायू एमिशन when it exceeded, आणि कार्बन डायऑक्साईड रिमेन्स इन दी ॲटमॉस्फिअर फॉर मोर दॅन 100 years. त्यामुळे हा जो साचलेला गेल्या 100-125 वर्षाचा 150 वर्षाचा जो कार्बन डायऑक्साईड वायू, त्याच्यामुळे जागतिक हवामानामध्ये बदल झाले. सो दॅट इज व्हॉट क्लायमेट चेंज इज ऑल अबाउट. इट्स नॉट एनी अदर डिफरंट थिंग. देर आर मेनी मोर टेक्निकल इश्यूज, बट लेट अस फॉरगेट दो. Basically, it is the carbon dioxide emissions which have exceeded and has stored in the atmosphere, which is causing this. Second was ozone depleting substances like CFC, TFL, CTL, and many others. They are called ozone depleting. Ozone काय आहे? तर आईने लहानपणी आपल्याला दुलई घातलेली असते, ती आपल्याला फार आवडते. वयाचं 6-7 वर्षाचं होईपर्यंत आपण ते आईचं जे पहिलं पांघरूण असतं ते आपण सोडत नाही, कारण ते आवडतं सगळ्यांना. कारण त्यात दुलई आहे. त्या गर्भातून आपण बाहेर आलो तर गर्भाची जी ऊब असते ती ऊब त्या दुलईमध्ये आपण शोधतो. तर त्यामुळे दुलई अशी वातावरणात निसर्गाने तयार केले पृथ्वीच्या भोवती, त्याचं नाव ओझोन लेअर. त्याला डिप्लिशन झालं. या मुख्यतः फ्रीजिंग, एअर कंडिशनिंग आणि याच्यामध्ये हे सबस्टन्सेस वापरले जायचे. त्या गॅसेसच्या एमिशननी ते ओझोन डिप्लीट झाला. मग एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला. देर वॉज अ व्हेरी सक्सेसफुल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल विच was successfully implemented, and these substances, ozone depleting substances, were phased out, and therefore today ozone has regained its original thing. So ozone depletion चं संकट संपलं, पण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. So that's what we are fighting with, and therefore in our day-to-day life also we must start. इसलिए ग्रीन बिल्डिंग्स होनी चाहिए. अब ग्रीन बिल्डिंग के हम स्टैंडर्ड्स तैयार कर रहे हैं कि 2 लाख स्क्वायर फुट का कोई प्रोजेक्ट है तो उसके लिए क्या स्टैंडर्ड्स होंगे, 4 लाख का होगा तो उसके लिए क्या स्टैंडर्ड्स होंगे, 10 लाख स्क्वायर फुट का होगा तो उसके लिए क्या होंगे, उससे ज़्यादा बड़ा होगा टाउनशिप होगी तो उसके लिए क्या होगा, कि सीवेज वाटर क्या होगा, सॉलिड वेस्ट का क्या करेंगे, पानी का रीयूज कैसे करेंगे, वाटर हार्वेस्टिंग कैसा करेंगे. यानी म्यूनिसिपल वाटर से ही हम जो शुद्ध किया है वही पानी से हम बगीचे को डालते हैं. यहाँ देखा आपने, ऐसा नहीं हम करते. तो ट्रीटेड वाटर ट्रीटमेंट कितना होगा. तो ये सब हम नया एक अवेयरनेस पैदा करना चाहते हैं और यही उसकी सीट होगी और आगे भी सब जगह. तो ग्रीन बिल्डिंग का एक लोगो हम करना चाहते हैं. पत्रकारों के लिए ये न्यूज है. वी हैव क्राउड सोर्स
ideas on green logo to recognize, to give recognition to the green buildings. जैसे स्टार्स होगा G1, G2, G3, G4, G5, समझो G होगा या क्या डिजाइन होगा वो मुझे पता नहीं, वो जो आएगा उसकी कमेटी तय करेगी, लेकिन एक ग्रीन बिल्डिंग्स को प्रोत्साहन देने के लिए ग्रीन बिल्डिंग को एक लोगो बना के, एक मैकडोनाल्ड का लोगो दुनिया में सब जगह फेमस होता है और वो एम दिखा के हमें समझता है कि यार है, दूर से दिखता है। अगर वो दिखता है, वो तो वड़ा पाव बेच रहा है ना, बर्गर क्या होता है, वो वड़ा पाव ही था। हाँ, क्या था दूसरा, वो जत्रेमध्ये जाऊन तो विकायचा आणि तो विकता विकता त्याचा वडापाव आवडल्यामुळे ते सगळे म्हटले अरे तसं कर्म त्यांनी लोकांना शिकवलं, त्या गावी त्यांना फ्रँचायझी दिली, त्याच पद्धतीचा त्याच चवीचा तोच वडापाव त्यांनी केला, त्याला बर्गर तिकडे म्हणाले आणि ते करून त्यांनी 40 आता 43,000 दुकानं झाली, रोज 3 दुकानं निर्माण होतात जगात, तर या गतीने व्यापार वाढतो। मुद्दा असा की त्याचं जो स्टँडर्डायझेशन आणि लोगो आहे फेमस जगभर, तर आपल्याला आपला लोगो ग्रीन बिल्डिंगचा का नाही करता येणार, ही चांगली गोष्ट आहे। त्यामुळे पर्यावरणाला पूरक अशी गोष्ट आम्ही करणार। तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल एखादा, नाही तर आता मी पत्रकारांना उलट म्हणतो की पत्रकार काही विचारायचं असेल तर विचारा मला, मग हे जर्नलिस्टचे स्टुडंट्सच आहेत त्यामुळे तेही ऐकतील आणि तुम्ही विचारू शकता। नाव नेक्स्ट 10 मिनिट्स फायर। हां, मला माहिती पड। माझा प्रश्न असा आहे की ओबामा 3 दिवस दिल्लीमध्ये होते, तेव्हा इथनं परत गेल्यानंतर असा बातमी आली की ओबामांचं 3 दिवस दिल्लीमध्ये राहिल्यामुळे त्यांचं आयुष्य 6 तासांनी कमी झालं। तर ह्याच्या पर्यावरण मंत्रालयाचं दृष्टिकोन कसं आहे ते सांगावं। मुळात असं आहे, सांगतो, मुळात यामध्ये एक अपप्रचाराचाही भाग आहे। 3 वर्ष आयुष्य घटलं, मग ते कुठल्याही शहरात गेलात अमेरिकेतल्या तरी सुद्धा तुमचं आयुष्य घटतं। असं आहे, सर्व जगातल्या शहरांमध्ये हवेचं प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे। मग ते फक्त दिल्ली आणि पुण्यात आहे आणि तिकडे शिकागो आणि न्यूयॉर्क अगदी साफ सुथरं आहे असं नाहीये। त्यामुळे सगळीकडे प्रत्येक गावची थोडी प्रकृती वेगळी असते। दिल्लीमध्ये आपण आता कॉम्प्रिहेन्सिव्ह एअर क्वालिटी मॉनिटरिंग करतो, आमची 21 स्टेशन्स आहेत। वी मॉनिटर इट ऑन 8 पॅरामीटर्स। त्यांनी फक्त एका जागी एका दिवशी एका पार्टिक्युलेट मॅटर 2.5 पार्टिक्युलेट मॅटर या आधारावर सगळं प्रदूषण मोजणं आणि त्यावरनं कुणाला तरी, म्हणजे हा कसा आहे, हा दबाव बनवण्याचा आणि हा प्रचाराचा भाग झाला यात। खरी पण स्थिती ही एक खरी आहे की 4 कारणांनी प्रदूषण होतं। मूळ व्हेहिक्युलर पोल्युशन, दर 10 वर्षामध्ये शहरामधल्या 7 वर्षातच शहरातल्या वाहनांची संख्या दुप्पट होते गेले काही वर्ष, आणि 7 वर्षात दुप्पट झाली तर तेवढं प्रदूषण वाढणारच। सो दॅट इज द मेन कॉज। त्यामुळे प्रदूषणाचे नॉर्म्स बदलणं, म्हणजे फ्युएल चांगलं आणखी करणं, त्याचं एक आपलं टाइम टेबल आहे, एक योजना आहे, ती प्रिपोन करता येईल का याचा सरकार विचार करतो की लवकर कसं करता येईल। स्टँडर्ड वाहनांची सुधारणं, आता नितीन गडकरींनी इथे 1 लाख ई रिक्षाला परवानगी दिली आहे, त्याच्यासाठी बिल आणलं आम्ही। दॅट इज अ स्टेप इन एन्व्हायरमेंट डिरेक्शन, कारण नाहीतर सगळ्या रिक्षा इथे सीएनजी बसेस आहेत, त्यात आणखी 10,000 वाढवायचे। दिल्लीमधल्या प्रदूषणासंबंधी आम्ही पुढच्याच आठवड्यात दिल्ली प्रशासनाच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना प्लॅन घेऊन बोलवलेला आहे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म। त्याची बैठक घेतोय आणि सर्व शहरांच्या प्रदूषणासाठी आम्ही एक एअर क्वालिटी इंडेक्स, म्हणजे हवेचं नेमकं प्रदूषणाची स्थिती सांगणारा 1 कलर 1 कोड 1 नंबर असं एक प्रत्येक शहरामध्ये ठिकठिकाणी बसवणार आहोत की लोकांना एकदम अवेअर होईल की इथे किती प्रदूषण आहे आणि मग ऍक्ट करावं लागेल। या जनतेच्या सहभागाने आम्ही फ्रेश एअर माय बर्थ राईट अशी एक मोहीमही चालवणार आहोत। हा
तरुणांकडून म्हणजे सगळ्यांचा जनतेचा दबावही आला पाहिजे ना त्या त्या ठिकाणी. खूप ऍक्शन स्वतःहून करता येतात. म्हणजे 2 मिनिटाचं सिग्नल असेल तर वाहन बंद करणं आहे. दॅट इज ऑल्सो अवर कॉन्ट्रीब्युशन टू गुड क्वालिटी ऑफ एअर. पण इथपासून एअर क्वालिटीमध्ये धूळ आहे. एअर क्वालिटीमध्ये इथे आजूबाजूला लोक जाळतात कचरा, इथे पिकं जाळतात. हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या सीमा, दिल्लीच्या सगळ्या भोवती हल्ली हार्वेस्टरनी पिकं काढतात. पूर्वी आपण कापणी करायचो ती मुळापासून करायचो. आता आणि मग झोडपून दाणे वेगळे करायचे. आता हार्वेस्टरने होतं त्यामुळे वरचे दाणे निघतात, संबंध पिकाचं ताण सगळे तसेच उभे राहतात. मग ते सगळे लोक जाळतात. मग त्याची एक कॅम्पेन आहे, अवेअरनेस कॅम्पेन आहे. त्याचा दुसरा उपयोग बायोमास साठी करता येण्याचं प्रोजेक्ट चालू आहे. त्यामुळे एक 5 वर्षामध्ये या जळण्याच्या समस्येपासून कसं निजात पाहता येईल. हवेच्या प्रदूषणामध्ये प्रत्येक शहरामध्ये इतकी वाहने येतात, त्याच्याऐवजी रिंग रोड जितके होतील, फर्स्ट रिंग रोड, सेकंड रिंग रोड, थर्ड रिंग रोड, दॅट इज द वे टू अवॉइड पोल्युशन देअर. आता आपण भोपाळ किंवा रायपूर किंवा आणखी कुठल्या अनेक गावांमध्ये गेला तर तिथे नाहीये प्रदूषण. कारण जिथे औद्योगिकरण फार नाहीये, जिथे वाहनं फार नाहीयेत, तिथे प्रदूषण नाहीये, चांगली हवा आहे, मच बेटर. पण आपल्या इथे आता हवा वाईट आहे, दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. पण असंच शिकागोमध्ये, बीजिंगमध्ये, शंघायमध्ये, पॅरिसमध्ये सगळीकडे हवेचे प्रश्न आहे. जिथे पूर्ण गॅसवर चालेल तिथेच मुद्दे आहे, पण त्याच्यात दुसरे घटक येतात. त्यामुळे सो वी आर गव्हर्नमेंटचं हवे, तुम्हाला बातमीसाठी, शासनाचं हवेच्या प्रदूषणाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष आहे. यासाठी 8 पॅरामीटर्सचा नवा एअर क्वालिटी इंडेक्स आम्ही तयार करून त्याच्यामध्ये सर्व शहरांच्या ऍक्शन प्लॅन एक तयार करायला सांगणार आहोत, प्रत्येक शहराचा वेगवेगळा. आणि सर्व पर्यावरण मंत्री आणि सर्व प्रदूषणासंबंधीचे अधिकारी यांची बैठक पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा या महिन्याच्या शेवटी, पंतप्रधानांची तारीख आज ठरेल त्यानुसार आम्ही ही बैठक 2 दिवसाची बैठक या ठिकाणी दिल्लीत घेणार. आपली ही जी इमारत आहे तो एक चांगला नमुना आहे इको फ्रेंडली विषयासह. तर अशा या बिल्डिंग मधले काही फीचर्स जे आहेत ते आपण सरकारी इतर बिल्डिंग्स बांधताना म्हणूनच आम्ही स्टँडर्ड सेट करतो. मगाशी मी जे सांगितलं की बिल्डिंग पर्यावरण पूरक बिल्डिंग कशी होईल याच्या संबंधातलं आम्ही नवे नियमावली तयार करीत आहोत. आणि जसजसा प्रोजेक्ट, कारण लोकांना याची किंमतही आहे ना, मग फ्लॅट महाग होतील, म्हणून किती साईजच्या प्रोजेक्टला काय मेजर्स सांगायची याचं स्टँडर्ड्स आम्ही तयार करतोय. नाही आधी पत्रकारांना विचार. हा, सिंहगड रस्त्याला पर्याय म्हणून डीपी रोड जो काढणार होते तर त्यात हरित लवादांनी परत त्याच्यावर हे केलं, त्यासाठी आपण काही प्रयत्न करणार नाही. तर प्रयत्न करण्याचा काय, एनजीटीचा निर्णय आहे असा आहे, जगामध्ये नदीच्या भोवती कसे शास्त्रीय पद्धतीने रोड्स करतात याची सगळी उदाहरणं मौजूद आहेत. पण पुण्यामध्ये मुळी राज्यकर्त्यांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये मुळी हे सगळं उद्ध्वस्तच करून टाकलं. मी लहानपणापासून 50 वर्ष ऐकतोय, मी 50-55 वर्ष नदी सुधार, मोठा नदी सुधार, आणि काही प्रत्यक्ष होईना. त्यामुळे हे त्या त्या गावच्या राज्यकर्त्यांच्या नियतीवर असतं. आणि त्या सदोष प्लॅनिंग केलं तर त्याचं कोण समर्थन करू शकतं? मला माहिती नाही. आपलं आता आपण नदी प्रदूषणाचा विषय काढला, पुण्याचा अनुभव आहे, एकूणच राज्याचा पण आपला अनुभव आहे. तर एकूण सगळीकडे देशातलं जे नदी प्रदूषण आहे, आपण आता गंगा स्वच्छतेचा हातात घेतलंय, यमुनेचा प्रश्न आहे, म्हणजे मोठमोठ्या नद्या आपण पाहतो वाचतो, प्रत्यक्ष प्रदूषणाचा विषय आहे तो. देशभरातल्या नद्यांच्या प्रदूषणाच्या संदर्भात काय प्लॅनिंग आहे? आणि दुसरं एकच त्याला जोडून, आपण प्लॅनिंग करतो परंतु नियंत्रणाचा जो त्यावर व्हायला पाहिजे अंमलबजावणी, त्याची काय योजना असू शकते? पहिलं म्हणजे नदीचं प्रदूषण ही सुद्धा आपण काय झालं मी सांगतो. म्हणून मी आता नवं मिशन तयार केलं आमच्या मंत्रालयाचं. अधिकाऱ्यांची मी चिंतन शिबिरं करतोय. 2 झाली, एक बंगलोरला, एक भोपाळ, आता गुवाहाटीला आहे. मी 3 मुद्दे मांडतो. सध्या आपलं मिशन काय? क्लीन एअर, क्लीन वॉटर, क्लीन एनर्जी, क्लीन एन्व्हायरमेंट, मोर ग्रीन. हे आमचे 5 कार्यक्रम.
दिस इज आवर मिशन. आणि म्हणून त्यातलं नदी प्रदूषण हा एक महत्वाचा भाग आहे. नदी प्रदूषित कशी होते ते गाण्यामध्ये ठीक होतं की मैली हो गई गंगा पापियों के पाप धोते धोते, वो सही नाही आहे. खरं असं आहे की नदीच्या काठावर उद्योग आहेत ते प्रदूषणाचं पाणी ट्रीट न करता नदीमध्ये सोडतात, म्हणून नदी प्रदूषित होते. त्या आजूबाजूच्या गावांचा सिवेज हे अनट्रीटेड राहून नद्यांमध्ये येतं, म्हणून नदी अस्वच्छ आहे. आणि तिसरं म्हणजे आज सर्व शहरातल्या सिवेजची देशातली स्थिती अशी आहे की खऱ्या अर्थाने 10-15% सिवेज खऱ्या अर्थाने ट्रीट होतं. 30% प्लांट्स तयार झालेत, 30% ट्रीटमेंटचे प्लांट तयार आहेत. म्हणजे टोटल जेवढी सिवेज तयार होतं त्यातलं 30% ट्रीट होण्याची व्यवस्था आहे, पण त्यातले निम्मेच चालू आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष 15%च आपल्याकडे. आणि घनकचरा सुद्धा शेवटी सगळा फायनली ओढ्या नळ्या नाळ्यातून शेवटी नदीमध्ये येतो. त्यामुळे आज घनकचरा, सिवेज आणि औद्योगिक प्रदूषण यामुळे नद्या ह्या झाल्या. म्हणून गंगाच्या शुद्धीकरणाची मोहीम ही सुरुवात आहे. सर्व नद्यांचं शुद्धीकरण हा आमचा प्राथमिकता आहे. आणि यामध्ये औद्योगिक प्रदूषण पहिलं थांबवणं हे आमच्या खात्याचं काम आहे. आणि त्यामुळे औद्योगिक प्रदूषणासंबंधी आम्ही आता कडक मानकं तयार केलेत. पहिल्या फेरीमध्ये आम्ही 17 क्रिटिकली पोल्युटिंग इंडस्ट्रियल सेक्टर्स, त्यामधले 3206 इंडस्ट्रीज आम्ही नॉमिनेट केले, त्यांना नोटिसा दिलेत. 31 मार्च पर्यंत त्यांनी त्यांच्या ॲफ्लुएंट डिस्चार्ज पॉइंटवर आणि चिमणीवर एअर क्वालिटी आणि ॲफ्लुएंट क्वालिटी 24/7 मॉनिटरिंग डिव्हाइसेस बसवायचे हा आदेश दिलेला आहे. आता त्याच्या सगळ्या मीटिंग चालू आहेत, फॉलोअप करू. आणि हा टप्प्याटप्प्याने सगळ्या उद्योगांपर्यंत महत्वाच्या जिथून प्रदूषण होतं त्या सगळ्यांना हे लागू करू. कुणालाही अजून 3 वर्षानंतर नदीमध्ये असं प्रदूषण घाण करता येणार नाही. हे एक झालं आमचे नियम. तसंच घनकचऱ्याचं व्यवस्थापन नीट होणं, तसंच सिवेज वॉटर ट्रीटमेंट होणं. म्हणून पुण्यासाठी न्यूज देतो, तुम्हाला पाहिजे ती महत्वाची, की जायकाचा प्रकल्प जो आहे सिवेज वॉटरचा, म्हणजे भविष्यातल्या 25-30 वर्षातल्या मुळा आणि मुठेच्या संबंध उगमापासून प्रत्यक्षात शेवटपर्यंत नदीच्या संबंध सिवेज वॉटर ट्रीटमेंटचा हा प्लॅन आहे. आणि तो प्लॅनला आम्ही या आठवड्यात मंजुरी देत आहोत. जायकाचा 1100 कोटी रुपयाचा हा प्लॅन आहे. आणि त्यामुळे पुण्याच्या पाण्याचं शुद्धीकरणाचं एक महत्वाचं काम यातून पुढे जाईल. परंतु शेवटी त्या जनतेची चळवळही बांधली पाहिजे. कारण जनतेची चळवळ नसेल तर राज्यकर्त्यावर दबाव नाही. आणि तेही सामील होऊन अमेरिकेत आणि सगळीकडे मी जातो तिथे मुलं शनिवार रविवारी नदी साफ करतात, त्यांना क्रेडिट मिळतं त्यांच्या कोर्समध्ये. तसं आपण तयार करायला पाहिजे सिस्टम. दैनिक सकाळ. हो ना. आपण नॅचरल एन्व्हायरमेंटल बद्दल बोललो, पण गेल्या 10 तारखेनंतर दिल्ली किंवा देशामध्ये जो पॉलिटिकल क्लायमेट चेंज होतोय त्याच्यातून सरकार कसा मार्ग काढणार? नाही याच्यात काही नाही. सगळ्यांचं असं आहे, म्हणजे जमीन अध्यादेशासंबंधी तुम्हाला सांगतो लगेच, म्हणजे मुद्द्याला हात घालतो मी. तर जमीन अधिग्रहणाचा मुद्दा असा आहे की काँग्रेस सरकारने जो कायदा केला त्याच्यामध्ये 13 कायद्यांचा त्यांनी अपवाद केला होता की रेल्वेसाठी जमीन घेतली तर त्याला अधिग्रहणाचं जे कायद्याचं कॉम्पेन्सेशन आहे ते मिळणार नाही. इलेक्ट्रिसिटीसाठी घेतलं तर मिळणार नाही. मेट्रोसाठी कुणाची जागा घेतली तर मिळणार नाही. आम्ही काय केलं या अध्यादेशाने, अशा 13 कायद्यांमध्ये जो अपवाद केला होता रेल्वेसाठी जमीन घेतली तर मिळणार नाही, आम्ही सगळ्या कुठल्याही कायद्याखाली जमीन अधिग्रहण केलं तरी शेतकऱ्याला तेच आदर्श कॉम्पेन्सेशन आणि रिहॅबिलिटेशन पॅकेज मिळालं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याच्या फायद्याचा पहिला कलम त्यात केला. आता मतभेदाचा मुद्दा जो आहे तो सोशल इम्पॅक्ट असावा की नसावा, त्यात वेळ जातो, तो वेळ कसा कमी करावा. किंवा दुसरा विषय आहे त्याच्यामध्ये की बा कन्सेंटची किती जरूर आहे, कुठल्या प्रोजेक्टला जरूर आहे, या 1-2 मुद्द्यावरचाच मुद्दा आहे, बाकी नाहीये मुद्दा.
त्यामुळे मला असा खात्री आहे की चर्चेतून यातून योग्य मार्ग निघेल. शेवटी देशाची प्रगती झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. तो न्याय देण्यासाठीच अध्यादेश काढलाय. लोकसहमतीचा तुम्ही मुद्दा त्यातनं काढलेला आहे. नाही म्हणून त्याच्यावर जे आता चालू आहे सगळे मुद्दे 2-3 मुद्द्यावर वेगवेगळी मत आहेत. तर मला विश्वास आहे की यातून निश्चित चांगला मार्ग निघेल. हो का? सर आपण आता म्हटलं होतं की पर्यावरणासंदर्भातले सगळे कायदे आणि नॉर्म्स आपण चेंज करत आहोत, तर त्याच्या संदर्भातलं सुब्रमण्यम समितीने आपल्याकडे रिपोर्ट सबमिट केलाय, तर त्याच्यावरती निर्णय कधी घेणार? त्याच्यावर आमचा निर्णय या महिना अखेरीस म्हणजे मार्च अखेरीस, या महिना म्हणजे मार्च अखेरीस होईल. कारण त्याच्यावर आमची इनहाऊस चर्चा झाली. त्याच्यावर सगळ्या राज्यांनी काही सूचना पाठवल्यात. त्या सगळ्याला एकत्रित करून आम्ही या महिना अखेरीस मार्च अखेरीस आमचा आराखडा तयार होईल की नेमके कायद्यात कोणते कोणते बदल करायचे. जसं आता अपराध म्हणजे पर्यावरणाचा कायदा न मानणाऱ्याला अगदी छोटा छोटा दंड होता, तो आम्ही वाढवणार आहोत. नंतर नियम न पाळणाऱ्याला बाकी काही शिक्षा नव्हती, ती शिक्षेच्या प्रोव्हिजन्स करणार आहोत. आणि त्यामुळे पर्यावरण विषयक हे हलगर्जीपणा चालणार नाही, हा त्यातला मूळ संदेश असेल. भूमी अधिग्रहणाबाबत ते मी सांगितलं ना, हा मार्ग निघेल. मी अण्णा हजारेंपर्यंत गेलेली आहे का? हा काय अण्णा हजारे त्याकरता आपण बसले. नाही मी तुम्हाला सांगितलं, माझं वाक्य पुन्हा मी सांगतो म्हणजे बाबतीत घोटाळा नको व्हायला. जमीन अधिग्रहणासंबंधी आम्ही जो अध्यादेश काढला, हा अध्यादेश सर्व शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहण मूळ कायद्यानुसारच नुकसान भरपाई मिळावी असा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काढलेला हा अध्यादेश आहे. कारण पहिल्या कायद्यामध्ये 13 कायदे अपवाद केले होते, ते आम्ही त्यात आणले. शेतकऱ्याच्या फायद्याचं पहिलं कदम देश. परंतु यामधल्या 2-3 मुद्द्यांवर वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत. मला खात्री आहे की यातून मार्ग निघेल. पण ही भूमिका अण्णा हजारेंपर्यंत गेली. यातून मार्ग निघेल असं मी तुम्हाला सांगितलं. मी काहीच बोललो नाही. बाकी तुमचा प्रश्न ऐकला. मला प्रश्न असा आहे, तुम्ही आता नद्यांच्या संरक्षणाबद्दल बोललातच, पण मला असं म्हणायचं की आता जो आपण कायद्यामध्ये बदल केला त्यामध्ये 500 मीटरपर्यंत आधी आतमध्ये आपले उद्योग सुरू करता येत नव्हते. आता ती आपण मर्यादा घटून 300 मीटरपर्यंत आपण उद्योगांना परवानगी देऊ शकत होतो. तर ह्याच्यामुळे नद्यांना नद्यांचं नुकसान होणार नाही का आणि एक उद्योजकांचा मिनिट, फायदा होणार? आम्ही महाराष्ट्र सरकारकडून माहिती मागवली. कारण हा रिव्हर रेग्युलेशन झोनचा मुद्दा महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय आहे, आमचा निर्णय नाही आहे. तर त्यामध्ये आम्ही माहिती मागवली, चर्चा करू आम्ही. सुरेश निगडे, महाराष्ट्र टाइम्स. होय. 2 प्रश्न आहेत. एक, आता दिल्लीत मेट्रोचा प्रवास आम्ही काल केला, हो. तर पुण्याचं मेट्रो आणखीन लटकलेलंच आहे. हो. तर एकूण प्रदूषणाच्या बाबतीमध्ये दिल्ली, मुंबई असे जे महानगर आहेत, त्या महानगरामध्ये प्रदूषण कमी करण्यामध्ये या मेट्रोनं कितपत हातभार लावलेला आहे? खूप मोठा. हा, त्याची मी पुणे सोडून दिल्लीकर झालो याला आता 12 वर्ष झाली. 2003 साली मी पहिला आलो, त्यावेळेला पहिली लाईन सुरू झाली. अटलजींनी पहिला मार्ग सुरू केला शहादरा ते प्रगतीमध्ये. तर आता दरवर्षी एक लाईन वाढते आणि आता 300 स्टेशन जवळजवळ झाली आणि 300 किलोमीटरचा परिघ झाला. आणि दिल्लीमध्ये 17 लाख लोक रोज प्रवास करतात. पुण्यातही हे लवकरात लवकर व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून पुण्याची मेट्रो ही लवकर सगळ्यांनी, ते महाराष्ट्र सरकारने आता लगेच पाठवलं की तसं प्रपोजलच तेच स्वीकारून पुढे गेलं पाहिजे, कारण त्याला महत्त्व आहे. पुण्याची मेट्रो सुद्धा प्रदूषण मुक्ततेमध्ये फार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नागपूरच्या तुलनेत पुण्याचं राजकीय नाही वजन तो कमी वेगळा. पडतं नाही त्यामुळे नाही नाही तो याच्यात तुम्ही नका जाऊ, मी त्याच्यात पडत नाही. आपण वी आर डुईंग अ मॅच्युअर डिबेट. लक्षात घ्या, पुण्यामध्ये लोकांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. त्यातल्या पिंपरी चिंचवड ते कात्रज या मार्गावर तर कुणाचा आक्षेप काही नाहीये. मी त्यांना म्हटलं अरे पहिलं काम ते सुरू करा, म्हणजे याचं काय आहे मुद्दा. आणि हे काम आहे. पण या संबंधातलं आता एकदा मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. परवाही आले होते त्यावेळेला आमची चर्चा झाली. सो या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून काहीतरी त्याचा निर्णय येईल. हां, PIL मध्ये प्रेझेंटेशनच होत नाही, नंतर PIL आहे, त्यात तांत्रिक बैठका होणं आवश्यक आहे. त्यांना अजून मात्र मुहूर्त लागेल. कुठल्या बैठका व्हायच्या? PIL आणि PIL मेट्रोच्या
नाही ते एवढ्यासाठी थांबले होते. एकदा मुख्यमंत्र्यांचा एकदा अभिप्राय यायचा होता, पण मला वाटतं ती प्रक्रिया आता पूर्ण होईल आणि लगेच पुण्याच्या मेट्रोचंही काम मार्गी लागेल. तरी जर साधारण 4 दिवसामध्ये मेट्रोला मान्यता दिली असं व्यंकय्या नायडू 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. त्याचं कारण तुमचा प्रस्ताव आला की 4 दिवसात फायनली आम्ही मान्यता देऊ असंच आहे. पण तुम्ही पुणेवाल्यांनी इतके मुद्दे त्याच्यात काढले सगळ्या वर्तमानपत्रवाल्यांनी की अमुक होईल तमुक होईल तमुक होईल, त्यामुळे पुन्हा एक बैठक करा असं ते निघालं. मग खासदार म्हटले, मग आमदार म्हटले, मग आणि कोण म्हटले, असं करत करत ती बैठका एक झाली बैठक, पुन्हा एक बैठक करायची फायनली. पण आता मुख्यमंत्री म्हटले या बाबतीतला आम्हीच निर्णय घेऊन केंद्राला कळवू, त्यामुळे इथेला हॅपी त्यात एक पुणेकर केंद्रीय मंत्री होतो. आहे ना. मग चांगलंच आहे. माझी इच्छाच आहे हे मेट्रो व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मेट्रोने गेलात, आवडलं तुम्हाला? मी एअरपोर्टवरून येताना मी नेहमी मेट्रोनेच येतो. इतका आनंददायी प्रवास, नाही तर आपण रस्त्याने जाताना किती त्रास असतो. तर दॅट इज सो गुड. तर ही म्हणजे मला खात्री आहे पहिली लाईन झाल्यावर पुणेकरच म्हणतील आमचा सगळा विरोध मागे, पण पहिला आमच्याकडेही लाईन करा, आमच्या इकडे स्टेशन करा, अशा मागण्या सुरू होतील.